मसाजोग ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली आणि खरं तर उद्या अन्नत्याग आंदोलन जे आहे ते मसाजोग ग्रामस्थ करणार आहेत आणि ते आंदोलन कधी करायचं, कसं करायचं, त्याचं स्वरूप कसं असणार आहे, एकंदरीत सर्व गोष्टीवर जे आहे ते मसाजोग ग्रामस्थांनी या ठिकाणी चर्चा केली आणि सर्वांच्या एकमतानं जे आहे ते उद्या सकाळी 10 वाजल्यापासून हे ग्रामस्थ जे आहे ते याच ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। खरं तर मसाजोग ग्रामस्थांनी आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी 7 मुद्दे जे आहेत ते प्रामुख्याने या मागण्याच्या माध्यमातून मांडले आहेत। आज पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची त्यांनी भेट घेतली। खरं तर हे आंदोलन स्थगित होतं काय असं वाटत होतं, मात्र जेव्हा अंतिम बैठक झाली, जेव्हा अंतिम बैठकीतून जेव्हा या सूर निघाला तेव्हा हे आंदोलन होणार आहे यावर शिक्कामोर्तब झाला आहे। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत हे संपूर्ण जे आहे ते मसाजोग ग्रामस्थ आहेत, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत। नेमकं आंदोलन स्वरूप कसं असणार हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। काय सांगाल, ज्या पद्धतीने आपण बघतोय 75-76 दिवस झाले आणि उद्या तुम्ही अन्नत्याग आंदोलन करणार आहेत आणि त्यावर आज शिक्कामोर्तब झाला आहे? नाही, आंदोलन करणार यावर गावकरी ठाम होते, परंतु आज जी चर्चा झाली SP साहेबांसोबत ती पण सकारात्मक होती। काही गोष्टी साहेबांपर्यंत गेल्या नाहीत, त्याच्यावर पण आमची सखोल चर्चा झाली। ते रिइन्व्हेस्टिगेशनसाठीचं आम्ही जे ॲप्लिकेशन आहे ते लवकरच 1-2 दिवसात किंवा 2-3 दिवसात 28च्या अगोदर आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि त्यामुळे जे काही घटना घडताना अगोदर ज्या काही इथल्या स्थानिकच्या चुका झालेल्या आहेत पोलीस स्टेशनच्या, किंवा त्या चुका नव्हत्या, त्यांच्या सवयी होत्या, त्या सवयीच्या अधीन गेलेले होते ते, म्हणून त्यात चुका म्हणता येणार नाही। ते एक कटकारस्थानाचाच भाग आहे तो सगळा, हे सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत होत्या। परंतु आता जे हे अन्नत्यागाचा आंदोलनाचा जो आम्ही पवित्रा घेतलेला आहे सगळ्या गावकऱ्यांनी आणि मी त्याच्याशी सहमत आहे, तर उद्या 10 वाजल्यापासून आमचं हे आंदोलन असणार आहे। जोपर्यंत आमच्याकडे कुठलं शिष्टमंडळ येत नाही, आम्हाला सगळं जे आश्वासन देत नाहीत ह्या मागण्यांसंदर्भातले, तोपर्यंत हे आंदोलन आमचं चालू असणार आहे। निश्चित आपण बघतो हे होते धनंजय देशमुख, आपल्यासोबत गावकरी आहेत। मला सांगा, यातल्या प्रमुख कोणत्या मागण्या आहेत? आमच्या याच्यातली प्रमुख मागणी पहिल्या दिवसापासूनची असणारी कृष्णा अंधळे हा जो आरोपी आहे तो आरोपी अद्याप अटक झालेला नाही। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती करण्यासंदर्भातही आम्ही पहिल्यापासून दिवसापासून मागणी करतो, पण ती पण अद्याप आमची कसल्या प्रकारची नियुक्ती झालेली नाही। सदर प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे ही एक आमची महत्त्वाची मागणी, ती पण झालेली नाही। आणि आम्ही एक विशेष आणखीन या संदर्भात प्रशासनाला कळवू इच्छितो की ही जी आम्ही सहआरोपी म्हणतो, ज्यांच्या बाबतीत सबळ पुरावे येतं त्यांना सहआरोपीचे आरोपीच का करत नाहीत? सहआरोपी मग याच्या बाबतीतले निश्चित चौकशीला बोलवतात, चौकशी करून सोडून देतात। म्हणजे याचा अर्थ नेमका काय की सबळ पुरावे ज्यांचे CCTV आहेत, आरोपी बरोबर फिरायला लागलेले तर त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडे असताना त्यांना का करत नाहीत, याचं नेमकं काय कारण नाही हे आम्हाला कळत नाही। आणि ह्या महत्त्वाच्या मुद्द्यामुळं आम्ही उद्याचं जे आहे ते उपोषणाचा लढा स्वीकारलेला आहे आणि तो लढा जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे। दुसरे ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत, मला सांगा अन्नत्याग आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे? ग्रामस्थ किती बसणार आहे त्या ठिकाणी, नेमकं स्वरूप कसं असणार आहे? अन्नत्याग आंदोलन जे आहे ते ग्रामस्थ आमचे तर असे हे आहे, म्हणजे ग्रामस्थाची इच्छा की संपूर्ण गाव बसणार आहे। सकाळी 10 वाजता आंदोलनाची सुरुवात होईल आणि जोपर्यंत प्रशासनाचा ठोस व्यक्ती किंवा ठोस एखादं त्यांचं जे शिष्टमंडळ असतं जेणेकरून त्याला इथली माहिती आहे किंवा ह्याच्यातलं काहीतरी त्यांनी थोडाफार म्हणजे सहभागाच्या ह्या इन्क्वायरीमध्ये ते जे अधिकारी जर कोणी जर येईपर्यंत हे आंदोलन आम्ही 2 दिवस अन्नत्याग करणार आहेत आणि तिसऱ्या दिवशीपासून आम्ही पाण्याचा त्याग करणार आहेत, जलत्याग करणार आहेत। निश्चित आपण बघितलं तर गेल्या काही दिवसापासून लढा सुरू आहे। यापूर्वी ग्रामस्थांनी जे आहे ते जलसंबंधी आंदोलन असेल, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं, आता उद्या अन्नत्याग आंदोलन होते। असं गावकऱ्यांना असं वाटतं की आंदोलन केल्यानंतर मागण्या पूर्ण होतात किंवा आरोपी अटक होतात? असा आजपर्यंतचा अनुभव आमच्यासोबत घडलेला मसाजोग वर्षासोबत की जेवढे आंदोलन केले त्या दुसऱ्या दिवशी किंवा 2 ते 3 दिवसामध्ये त्यांनी कार्यवाही केली आणि कार्यवाहीमध्ये आरोपी काय हजर झाले। त्यातला तर राहिला तर कृष्णा अंधळे या आरोपीला अटक करणे हे आमचे मुख्य बाब आहे। दुसऱ्या गोष्टी आहेत की केज पोलीस स्टेशननं दिनांक 6 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत एकही स्टेटमेंट किंवा एकही रिपोर्ट अद्यापर्यंत CID पर्यंत पोच केलेलं नाही। त्यांना काय कार्यवाही केली 6 तारखेपासून 9 तारखेपर्यंत, 6 तारखेपासून 9 तारखेपर्यंत 6 तारखेला जो भांडण झालं आवादा कंपनीवर ते वेळेत जर त्यांना दखल घेतली असती, त्या ठिकाणी त्या दिवशी जर गुन्हा रजिस्टर केला असता, आमचा सरपंच आज जिवंत राहिला असता, आमच्या ग्रामस्थात मिसळून राहिला असता। आमच्या गावाचं सगळ्यात मोठं नुकसान केलं तर केज पोलीस स्टेशननं केलं आहे।
त्यामुळे आज आमचा जो ग्रामस्थांचा जो निर्णय आहे तो निर्णय त्या अनुषंगाने आहे. त्याच्यामुळे आम्ही अन्नत्याग आंदोलनास सहभागी होणार आहोत. बरं, यातल्या जर काही मागण्या आपण बघितल्या तर त्या जिल्हा स्तरावर पूर्ण होतील अशा नाहीत, त्या राज्य स्तरावर पूर्ण होतील अशा आहेत. मग हे या तोडगा कसा निघाल? तर त्याचं शिष्टमंडळ पाठवतील ना, मुख्यमंत्री साहेब असतील, त्यांचं मंत्रालयामध्ये कोणी नाही का की ह्या गोष्टीची दखल घेणार? का बेवरच सोडलेलं महाराष्ट्र सगळा? म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे सांगतील ते दससाहेबांना ते काल म्हणले की त्यांना यांच्यातून बाहेर निघावं, जाणीवपूर्वक मराठीच्या माणसाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न ते करतायत. हे सगळ्या जगासमोर मांडलं आणि त्यांना महाराष्ट्रासमोर मांडलं. त्यांना सांगायचं उत्तर देतील ते. आपण बघतोय निश्चितच हे सर्व ग्रामस्थ होते. उद्या जे आहे ते सकाळी अन्नत्याग आंदोलन सुरू होणार आहे आणि प्रामुख्याने जे आहे ते 7 मागण्या ज्या आहेत ते परिषदेसमोर मांडल्यात. आणि जर कोणी शिष्टमंडळ आलं आणि त्या मागण्यांची योग्य दखल घेतली आणि गावकऱ्यांना वाटलं ह्या मागण्या पूर्ण होणार आहेत तरच हे आंदोलन सुटलं जाईल, नाहीतर हे आंदोलन किती दिवस चालणार हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन रोहित देशपांडे सर, ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.